गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आपण गेल्या तासाला द फॉल ऑफ ट्रॉय या पार्ट सेकंड या प्रकरणामध्ये आपण इथपर्यंत आलो होतो. बघा कुठपर्यंत, इथपर्यंत मी अंडरलाईन केली, इथपर्यंत बघा टिक केली इथे. हां, हे आपण एवढं स्टडी करत होतो. बघा नीट लक्ष द्या. इथं काय म्हटलेलं आहे की ट्रोजन्स वेअर डिलायटेड. बरं का, ट्रोजन्स वेअर डिलायटेड to hear this. The Greeks have gone, they said, and the walls are no longer necessary. Let us make a hole in the wall and drag the horse in. याचा अर्थ काय की ट्रोजन सैन्य, ते जे ग्रीक सैन्य परत गेलं होतं. बरं का, ग्रीक सैन्य परत गेलं होतं आणि परत गेल्यामुळे ट्रोजन सैन्याला इतका आनंद झाला की अरे बापरे, एकदाच गेले बुवा सैन्य, म्हणजे आता आपल्याला आपल्या राज्याची, ट्रॉय राज्याची जी संरक्षक भिंत आहे तिला फोर्ट्रेस असं म्हणतात इंग्रजीमध्ये. आता या भिंतीची काही गरज नाही. खरं तर ती जी भिंत होती, तटबंदी होती, फोर्ट्रेस, तर तिच्यामुळे त्या ट्रॉय शहराचं संरक्षण होत होतं. परंतु आता हे ट्रोजन सैन्य आणि ट्रोजन जनता असा विचार करू लागली की आता आपल्याला या आपल्या राज्याच्या अवतीभोवती ही जी काय तटबंदी आहे, भिंत आहे, हिची काय आता आवश्यकता नाही. द वॉल्स आर नो लॉंगर, काय म्हटलं ते पहा, द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. आता आपल्याला या भिंतींची गरज नाही असं त्यांनी म्हटलं. पण पुढे काय होतं बघा, पुढे काय होतं. मग आता हा घोडा मध्ये आपण आपल्या राज्यामध्ये न्यायला हरकत नाही. पुढे आता इथे काय म्हणतायत, देअर वाईज प्रिस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. त्यांचे जे धर्मगुरू असतात ट्रॉय राज्याचे, ते त्यांना सक्त चेतावणी देतात, सूचना करतात की तुम्ही असं करू नका, भिंत तोडू नका. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस. ही समोरचं जे सैन्य, आपलं विरुद्ध सैन्य आहे, ग्रीक सैन्य, यांची ही चाल आहे. ट्रिक म्हणजे युक्ती, ट्रिक म्हणजे त्यांची युक्ती आहे, ही चाल आहे, असू शकते. आणि आपण जर असं जर केलं, आपली भिंत जर तोडली, तर आपल्यावरती मोठं संकट येऊ शकतं. रुईन, दॅट विल रुइन अस. रुईन म्हणजे नष्ट करणे, नाश करणे. बघा सर्कल केल्याने नाश होणे. आणि धर्मगुरू असं म्हणतात, यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. तुम्ही जरी भिंत तोडली की आपल्या शहरावरती तुम्ही संकट ओढावून घ्याल. बट दे वर सो एक्साइटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. दे ब्रोक डाऊन पार्ट्स ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल्स इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. परंतु ते आपल्या धर्मगुरूंच्या बोलण्याकडे त्या जनता लक्ष देत नाही, सैन्य लक्ष देत नाही. ते भिंत तोडतात, बगदाड पाडतात, मोठं होल करतात आणि त्या घोड्याला आत नेतात, म्हणजे घोड्याला आत त्यांच्या राज्यात नेण्याच्या दृष्टीने भिंत तोडतात. आता पुढचा पॅरेग्राफ काय म्हणतोय बघा. पुढचा पॅरेग्राफ असं म्हणतोय की ऑल दॅट डे द ट्रोजन फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड. त्या पूर्ण दिवसभर ट्रोजन जनता मेजवानी साजरा करतात. दिवसभर त्यांचा पिण्याचा जो प्रोग्राम असेल तो चालू ठेवतात आणि गाफील राहतात. आफ्टर देअर सेलिब्रेशन्स दे वेन टू स्लीप अँड स्लेप साऊंडली. त्यांचं सेलिब्रेशन झाल्यानंतर, अगदी मनोरंजन झाल्यानंतर, ते ट्रोजन सैन्य जनता हे रात्री झोपी जातात आणि गाढ झोपतात. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. परंतु त्याच दिवशी मोठं संकट, मृत्यूचं आणि भय, भीतीचं टेन्शन, संकट मोठं ओढावलं गेलं. पुढचा पॅरेग्राफ काय म्हणतात बघा. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल फार. ते ग्रीक सैन्याचे जहाजं काही खूप लांब गेलेली नव्हती. ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय अन आयलँड दे हॅड लोअर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप अँकर अँड वेटेड फॉर द नाईट इन द डार्कनेस अँड फ्लीट सेल बॅक अँड द लीडिंग शिप विच वॉज ॲगमेम्नन्स बोअर रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट. आणि ते ग्रीक सैन्याची जहाजं काही खूप लांब गेलेली नव्हती. जसं काही ते समुद्रात प्रवेश करतात, एक मोठं आयलँड असतं, त्या आयलँडच्या आडोसा घेऊन ते त्यांचे जहाजं जे असतात, जहाजांचे जे शिडं असतात, मोठमोठी शेंडे आपण त्याला म्हणतो, ते त्यांना खाली उतरवतात आणि त्या आयलँड म्हणजे बेटाच्या आड ते ग्रीक सैन्य, त्यांची जहाजं अंधारात लपलेली असतात. जसं काही त्यांना सिग्नल मिळतो तसं पुढे काय होतं बघा. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप्ट टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. आणि त्या ग्रीक सैन्याला तो जो मोठा हॉर्स ते सोडून गेलेले असतात, त्याच्यात सैन्य लपवलेलं असतं आणि तिथून त्यांना सिग्नल मिळतो की आता तुम्हाला परत यायला काही हरकत
नाही. द साईड ऑफ द हॉर्स ओपन, द ग्रीक्स क्लाइम आउट अँड ओपन द गेट्स. आणि तो घोड्याचा जो दरवाजा असतो तो उघडला जातो. ग्रीक सैन्य पटापट त्या घोड्यातून बाहेर येतात आणि द होल ग्रीक्स आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी. आणि संपूर्ण ग्रीक सैन्य ते झोपी गेलेल्या ट्रॉय शहरामध्ये शिरतात, प्रवेश करतात. इमिडिएटली द ग्रीक्स सेट फायर टू हाऊसेस अँड टॉवर्स अँड पॅलेसेस अँड बिगॅन टू बर्न अँड किल. आणि ग्रीक सैन्य कशाचा एक क्षणाचाही विलंब न करता ते जिकडे तिकडे ट्रॉय शहरामध्ये आगी लावतात, घरं जाळायला सुरुवात करतात, लोकांना ठार मारायला सुरुवात करतात. ट्रॉय वॉज filled with the sight of leaping flames and the sound of shouting and noise of weapons and cries of weeping women. त्या रात्री जबरदस्त मारधाड होते. जिकडे तिकडे लहान मुलांचा किंचाळण्याचा आवाज, रडण्याचा आवाज, ओरडण्याचा आवाज, जिकडे तिकडे मारधाड सुरू होते, जाळपोळ सुरू होते. ग्रीक सैन्य सगळ्या ट्रॉय शहराच्या ट्रोजन सैन्यांवरती, ट्रोजन जनतेवरती तुटून पडतात. द स्लीपिंग ट्रोजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स बट दे वर टेकन बाय सरप्राईज. झोपलेलं ट्रोजन सैन्य जागी होतं, परंतु त्यांना आश्चर्यात धक्का बसतो. काय? देअर एनिमीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स अँड मेनी ऑफ द ट्रोजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड सीज देअर वेपन्स. परंतु ते ट्रोजन सैन्य बघतं तर काय, संपूर्ण ग्रीक सैन्य आत राज्यात येऊन गेलेलं आहे. आणि ट्रोजन सैन्य आपल्या अंगावरती चिलखतं चढवतील, हातात तलवारी घेतील, तेवढ्यात ग्रीक सैन्य त्यांना ठार मारू लागतं. A bright light lit up the night sky as palaces and houses, temples and towers went up in flames. The Trojans fought as well as they could, but it was all in vain. ट्रोजन सैन्य त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं मेहनतीने लढू लागलं ग्रीकांच्या विरुद्धात. बट ऑल इन वेन म्हणजे सगळं व्यर्थ गेलं. काय झालं आता? ओल्ड किंग प्रियाम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव्स या सन्स. तो ट्रॉय शहराचा ओल्ड किंग जो असतो, राजाचा असतो, तो त्याच्या शूर मुलासोबतच ठार मारला तो. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वे कॅरिड ऑफ ॲज स्लेव्स बाय कॉन्कर्स म्हणजे विजेता. आता हेक्टरची पत्नी बरं का, आणि हेक्टरची पत्नी, त्याची म्हातारी आई, बहीण यांना ते ग्रीक सैन्य जे असतं ते त्यांना गुलाम म्हणून घेऊन जातं. आता देअर फेट म्हणजे नशीब. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स वेन किंग मेनॅलस रश थ्रू द सिटी लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इनर पॅलेस. आता जो हेलेन जी असते ती मेनॅलॉसची पत्नी, तर तिला शोधण्यासाठी मेनॅलॉस गल्ली गल्ली फिरतो. या गल्लीतनं त्या गल्लीतनं, या एरियातनं त्या एरियातनं, हा राजवाडा तो राजवाडा शोधतो आणि शेवटी त्याला हेलेन त्याची पत्नी सापडते. शी हंग हर हेड इन शेम अँड सॉरो ॲज शी फेस हर फॉर्मर हजबंड. आपल्या आधीच्या पतीला पाहिल्यावर तिला शर्मेने ती मान खाली घालते. हर व्हॉइस वॉज चॉक्ड विथ इमोशन, शी कुड नॉट स्पीक. तिच्या भावना उचंबून आल्या होत्या, तिच्या तोंडून शब्द निघत नव्हता. बट मेनॅलस फॉरगॅव हर अँड वेंट बॅक विथ हिम, फॉर इट वॉज ओनली एफ्रोडाईट हू हॅड टर्न हर हार्ट अवे फ्रॉम हर अँड होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड. आणि ती आपल्या पतीसोबत परत जाते. तिचं तिचं मन वळवतं आणि ती आपल्या पतीसोबत मुलांसाठी ती परत जाते. वेन मॉर्निंग केम, दुसऱ्या दिवशी सकाळी, नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड रिच सिटी दॅट हॅड रेजिस्टेड अटॅक फॉर 10 years. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पाहिल्यानंतर एवढं सुंदर, संपन्न, भरभराटीने असलेलं श्रीमंत शहर सकाळी उठून सगळं बेचिराग झालेलं असतं, बर्बाद झालेलं असतं. 10 वर्षापर्यंत आपल्या शहराचं संरक्षण करत होते, पण शेवटी थोड्याशाच गाफीलपणामुळे सगळं ट्रॉय शहर आपल्या ट्रोजन जनतेच्या काय म्हणूया त्यांना आपण, बेफिकिरीमुळे, गाफीलपणामुळे सगळं शहर उद्ध्वस्त होतं आणि ट्रॉय शहर हे पूर्ण नष्ट होतं. इथे आपण थांबलो आहे. पुढच्या तासाला आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. टिल देन